अरे रुक जाना भाई, अरे हाथ मत डाल। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग। आता जरास मी खालून आले, म्हणजे सिया विहानला जरासं खेळायला घेऊन गेले होते। 6 वाजता त्यांना खेळायला घेऊन जावं लागतं आणि जाताना मी कसं करते, थोडासा स्वयंपाक करून जाते, म्हणजे जेणेकरून आल्यावर जास्त धावपळ होऊ नये। कारण जसं की मी तुम्हाला सांगितले की आमच्या घरी जरा लवकर जेवण लागतं, मग आल्यानंतर माझी खूप धावपळ होते, कारण 7:45ला जेवण तयार लागतं आणि वरती येईपर्यंत 7, 7:15 तर होऊन जातात। त्यामुळे मी जाताना काय करते तर करून देते। आज मी काय काय केलं तुम्हाला सांगते जाताना। इकडे वरण बनवले तुरीच्या डाळीचं, इकडे शेपूची भाजी बनवली आणि दोन केलं, वरण बनवलं, शेपूची भाजी बनवली, इकडे पीठ मळून ठेवलं होतं। आता माझं काय काम आहे तुम्हाला सांगते। आता हे सगळं साईडला ठेवणार, कुकरमध्ये भात लावणार एका साईडला आणि भात लावल्यानंतर इकडे चपाती करणार आणि भाकरी करणार। सगळं आल्यानंतर करायचं म्हणलं तर 8 वाजेपर्यंत होणं इम्पॉसिबल आहे, 8:30 तरी वाजतात, मग जेवायला बसेपर्यंत 8:45 वाजतात। पण जर आपण हे एवढं करून जर मी गेले ना तर मला जास्त इरिटेशन होत नाही, कारण धावपळ वाजते माझी, कारण भाजी वरण हे सगळं करायला खूप वेळ लागतो आणि तेवढा वेळ देऊन पण करावा लागतो। उगाच कसं पण गडबडीत केलं की ते टेस्टी पण बनत नाही, त्यामुळे कुकर लावावा लागतो। डाळ बनवायची असेल तर मग ते कुकर थंड व्हावा लागतो, फोडणी द्यावी लागते, लसूण सोलावं लागतं, मिरची सगळं कटिंग करावं लागतं। त्यामुळे ती प्रोसेस मी आधीच करून जाते जायच्या आधी। म्हणजे चहा वगैरे झाला ना तर मी लगेच भाजी करायच्या ह्याला लागते, म्हणजे भाजी करायच्या कामाला। मग चहा झाल्यानंतर भाजी वगैरे करून घेतली, भाजी वरण, की मग माझं जरा व्यवस्थित होतं, म्हणजे टाईम मॅनेजमेंट। मग ते भाजी वगैरे करून घेतली, वरण केलं की मग खाली घेऊन जाते दोघांना। हां, हे आहे ना अजून, हे महाराज माझी वाट बघत असतात भांडी, आणि हे आता थोडे दिसतात कारण जाताना मी अजून थोडीशी घासून गेले होते। तर सगळं काय मला जमलं नाही घासायचं, कारण एकदम पण अंधार होऊन गेल्यानंतर पोरांना घेऊन काय करायचं, मग मजा नाही खेळण्यात त्यांना। तर त्यामुळे मी काय केलं, थोडीच घासले। आणि आता काय होतं, चपाती केलेली, भाकरी केलेली भांडी पडतात, मग त्यानंतर जेवलेली भांडी, असं सगळं पूर्ण गॅस कट्टा भरून जातो। तर मी काय करते, जसं जसं हा स्वयंपाक झाला की जेवायला वाढते, आणि जर जेवायला वाढायला टाईम असेल तर लगेच भांडी पण घासून घेते, आणि टाईम नसेल तर मग काय करते, जेवायला वाढते आणि मग सगळे जेवेपर्यंत इथली भांडी घासून घेते। इथली भांडी घासेपर्यंत त्यांचं जेवण होतं सगळ्यांचं, मग एक ताट आणायचं, ते पण घासून ठेवायचं, म्हणजे सगळं घासायचं आणि मग शेवटी जेवायचं। म्हणजे कसं आपण जेवल्यानंतर जरा कंटाळा येतो ना आपल्याला भांडी वगैरे घासायचा, म्हणजे सगळा पसारा बघून आणि जास्त कंटाळा येऊन आधीच इथं आपण 2-3 तास उभे असतो आणि त्यानंतर जेवल्यानंतर मग अजिबात स्टॅमिना नसतो। म्हणून काय करते की सगळं घासून घेते आणि मगच जेवते। तर ह्यामध्ये 3 आंबे पण आहेत, आमच्या बाजूला जे राहतात त्यांनी दिले होते, तर ते खायचे राहून गेले होते, कारण त्याच वेळेला त्यांनी पण आंब्याची पेटी आणली होती बघा ही, त्यामध्ये अजून 3 आंबे आहेत। ते आता मी उद्या रस बनवते, कारण आता वेळ नाही, आणि आज बनवलं तर मुलं मग रस चपातीच खाणार आणि भाजी खाणार नाहीत। त्यामुळे मी अशी आयडिया करणार की आज शेपूची भाजीच त्यांना चारायची आहे मला, त्यामुळे मी रस उद्या करणार, असं आयडिया करायची। मुलं जर काही खात नसतील ना, किंवा रस वगैरे असं काही गोड केलं आणि मग त्याच्यासोबतच मुलं जर चपाती खात असतील ना, तर ज्या वेळेला आपण हिरवी पालेभाज्या करतो ना त्यावेळेला तसलं काही बनवायचंच नाही। आता मी शेपूची भाजी बनवल्यानंतर जवळजवळ 1.5 आठवडा झाला असेल शेपूची भाजी बनवून, मला वाटतं 2 आठवडे पण झाले असतील। त्यामुळे आता 2 आठवड्यानंतर शेपूची भाजी केल्या म्हटल्यावर त्यांना मला ती चारायचीच आहे। मग चारायची म्हटल्यावर मी आज रस स्किप केला, आता रस उद्या करेल। म्हणजे कसं, आज जर रस केला तर हे खाणार नाहीत ते, आता रस नाही म्हटलं बरोबर त्यांना ऑप्शनच नाही आहे ना, शेपूची भाजी खाल्लीच पाहिजे त्यांनी। तसं वरण आहे तर वरण भाताबरोबर देणार, त्यामुळे मी काय करते, शक्यतो ऑप्शन त्यांना काही ठेवत नाही। ज्यावेळेला मला एखादी भाजी त्यांना चारायची असेल, म्हणजे जी ते खात नाहीत, त्यावेळेला त्यांना ऑप्शन दुसरा ठेवतच नाही मी। चला आता मी आधी ना कपडे चेंज करून येते, कारण चपाती भाकरी करायचं म्हणलं तर गरम एवढं होतं आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।